म्हणले बा a stone is projected at angle theta with velocity u. बरोबर? इज इट राईट एव्हरीवन? म्हणजे हा प्रोजेक्टाईलचा प्रॉब्लेम आहे. इज इट राईट? इट एक्झिक्यूट नियरली सर्क्युलर मोशन. कुठली मोशन नील? सर्क्युलर मोशन at its maximum point for short time. Okay. Radius of the circular path will be असं विचारलंय. बघा प्रॉब्लेम कसा आहे बघा की as projectile is projected with velocity u, angle मेन्शन केलंय, अँगल नॉट एस अँगल मेन्शन केलाय की थीटा, आणि ऑप्शन में यू एन थीटाच आहे. सो इट विल गोज अलॉंग दिस सर्क्युलर पाथ. ह्या पाथ वरती जाणार. बरोबर? कुठला पॉइंट हायेस्ट पॉइंट आहे मयुरेश? तर हा पॉइंट हायेस्ट आहे. बरोबर ना? आणि फॉर अ वाईल त्यांनी काय म्हटलंय, इथं तो सर्क्युलर मोशन ट्रेस करतोय फॉर सेकंड, व्हेरी शॉर्ट टाइम साठी. बरोबर आहे? मग आपण तर थ्रो केला विथ वेलॉसिटी ऑफ मच यू. प्लस प्रोजेक्टाईल मध्ये लिहायला पाहिजे. काल सो विचारलं होतं, हा जो हॉरिझॉन्टल कंपाऊंड आहे तो किती असतोय? यू कॉस का यू साइन? ज्याच्यावर अँगल तो कॉस. हे विसरू नका. अँगल विथ दॅट कॉस, रिमेनिंग साइन. मग सांगा वेलॉसिटीचा कुठला कॉम्पोनंट ह्या मॅक्सिमम पॉइंटला झिरो होतोय? हा यू साइन थीटा का व्हर्टिकल आहे ना, तो ग्रॅव्हिटीला सब्जेक्ट करतोय. त्यामुळे ह्या पॉइंटला मॅक्सिमम पॉइंटला ती वेलॉसिटी काय होते? व्हर्टिकल झिरो होते. बट हॉरिझॉन्टल आहे तशी राहते. किती? यू कॉस थीटा. बरोबर? इज इट राईट? आणि ह्या बॉडीचा is acted upon by acceleration due to gravity is g. acceleration due to gravity आहे ना, बरोबर आहे की नाही? हा, अशी कंडिशन आहे. असं का मी मार्क केलं, तर त्यांनी काय विचारलंय की रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. ओके, म्हणजे दिले काय की ह्या पाथला ह्या मॅक्झिमम पॉइंटला काय झालंय, सर्क्युलर मोशन असे झाले. सर्क्युलर मोशन येते. मग सर्क्युलर मोशनची त्यांनी रेडियस विचारलंय. कसं सॉल्व्ह करणार सांगा? आपल्याला सर्क्युलर मोशनचा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. जर तुम्ही ऑप्शन बघितला तर वेलॉसिटी आहे यू स्क्वेअर, यू स्क्वेअर, यू स्क्वेअर. इज इट राईट? ह्याच्यावरनं काय कळतंय की आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे सेंट्रीपेटल ऍक्सलरेशनचा. कुठला? मग सेंट्रीपेटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतोय? एसी सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन, सर्कल कसं झालंय, एसी इज व्ही स्क्वेअर म्हणजे टँजन्शियल वेलॉसिटी अपॉन रेडियस. सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन म्हणजे काय मयुरेश? विच इज ऍक्ट अलॉंग रेडियस अँड टुवर्ड सेंटर. कुठला आहे यामध्ये अलॉंग रेडियस अँड टुवर्ड सेंटर? जी आहे ना, फिगर मध्ये सरळ दिसते ना, अलॉंग रेडियस अँड टुवर्ड सेंटर. ह्या केसमध्ये ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. हाऊ मच टँजेन्शियल वेलॉसिटी? टँजेन्शियल वेलॉसिटी किती आहे? यू कॉस टँजेन्शियल आहे ना, सो डी इज यू कॉस थीटा. बरोबर? इज इट राईट? जी डिवाइड बाय व्हॉट? रेडियस. आणि त्यामुळे रेडियस विचारलंय. मग रेडियस किती येईल? यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा डिवाइड बाय व्हॉट? जी. इज इट क्लिअर? एव्हरीवन अंडरस्टूड? प्रॉब्लेम समजला? की त्यांनी दिलाय की
फॉर अ शॉर्ट टाइम इट एक्झिक्युट सर्क्युलर मोशन, बट कुठे? मॅक्झिमम पॉइंटला. म्हणून मॅक्झिमम पॉइंट घेतला आपण. मॅक्झिमम पॉइंटला एकच वेलॉसिटी असते, कुठली? हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल, बरोबर आहे ना? गेटिंग एनिवर? ठीक आहे, यामध्ये काय डाऊट आहे? घ्या.